नमस्कार पब्लिक. आता आपलं सगळं काम झालेलं आहे, आंघोळ मिंगोळ करून झालेलं आहे. आपण आता सध्याला गाडा बिडा आता बाहेर काढ लागतो मित्रांनो. आता गाडा बाहेर काढणार आहे. आता बाहेर काढायला लागलो. आता लय बोळ आहे, त्यातनं मला काढायला लागतं बाहेर. ओढून ओढून लय आपदा होती, पण काय करता आता, गाडा लावायला जागा नाही. तर बाहेर लावलं तर टायर कुठं जाळ, कुठं हवा काढ, खिळे घुसव, त्यामुळे मला गाडा आतमध्ये लावला होता. बघा पुन्हा बघा, आता हे बघितलं का, असं काढायला लागतोय बाहेर. काय करता आता, लय भिवून राहायला लागतं इकडं. आता काय सांगायचं तुम्हाला, लय अडचणी असतात सगळ्यांना. आता अडचणी माहिती आहे तुम्हाला. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलो होतं माझ्या घरातलं दाखवतो, मी नारळ बी घरामध्ये ठेवतो, सगळं तुम्हाला सगळं दाखवणार आज. घरातलं सगळं हे आपलं काय लय छोटंच घर आहे, तुम्हाला आता आतलं दाखवणार आहे. आता हे 2च रूम आहेत, आपलं हे किचन आहे आणि आपलं नारळ, आपले नारळ आहेत. आणि आपलं कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जागा नाही, आपलं साधं सिंपल घर आहे, गरीबाचं आताच बांधलेलं आहे. कसं झालेलं आहे, आपण झोपडपट्टीमध्येच राहतोय मी, आणि अशी परिस्थिती मोठी म्हणजे आपला धंदा नारळवरचं, आपलं तर घर त्याच्यावर चालते सगळं. म्हणजे सगळं मला एकट्यालाच बघायला लागतं, मी एकटाच आहे. आणि आपली आई तर काय, आई आता वयस्कर झालेली आहे, त्यामुळे काही इशू नाही, आपलं स्वतःचं एकट्यावरच आहे सगळं. आणि काही नारळाचा धंदा आपण घरीच उतरवतो गाडी. घरामध्ये 2च रूम आहेत, इकडे एक आणि इकडे एक. इकडे बारीक रूम आहे, तिकडे सगळे समय आम्ही सगळे झोपतो. आणि बघा इकडे दाखवतो, इकडे मग बघा मित्रांनो, इकडे बघा हे असं आहे आपलं. तर तुम्हाला दाखवायचं आलंय. इथंच पोराचं का आता जवळ पोरं सगळी इथं झोपते, एकच आहे इथं, एवढी जागा लय रूम मोठी बी नाही. आता तुम्हाला सांगायचं एकच मुद्दा आहे, लोकांना वाटतो कसं माहिती आहे का, आपलं सांगावं, आपल्या घरातली स्टोरी दाखवा म्हणलं, आपण बी लय मोठा माणूस नाही. कसं माहिती आहे का, मला बी तुम्ही सपोर्ट विपोर्ट केला तर माझं बी स्वप्न आहे, माझ्या पोराला मला इथं नाही, झोपडपट्टीमध्ये ही नाही करायचं, मला बाहेर न्यायचं आहे. नाही आपण जी वागलोय तसं पोरांनी वागावं नाही. आपलं बारकं पोरगं इंग्लिश स्कूलला नर्सरीला आहे, आणि आपली परिस्थिती म्हणजे तुम्हाला तर दिसतं किती बेकार आहे. म्हणजे काय सध्याला मी सोशल मीडिया व्हिडिओ टाकतो वगैरे, मला दाखवायचं तुम्हाला मी कसा निघतो, काय मला सगळं एकट्यालाच करायला लागते. आणि माझ्या घरात किती जण आहेत, आम्ही 4 जण फॅमिली. सगळ्याला तर माहिती, कर्ज पाणी सगळ्यालाच असते. आणि असं लोकांना वाटत असं मी लय धंदा करतो, मला पैसे जास्त, मला रोजचे 700-800 रुपये भेटतात, एवढे जास्त पैसे बी मिळत नाहीत. आणि सांगायचं तुम्हाला एकच मुद्दा आहे, माझं एवढंच आहे की आपला जी व्हिडिओ आहे पाहिजे, ज्याने करता भाऊला एवढा सपोर्ट केला पाहिजे. माझी ती काय जिद्द आहे, मला ती सोशल मीडियाला दाखवायचं, मला ती करून दाखवायचं आहे. त्यामुळे माझं एवढं सांगायचं भावांना, मित्रांनो, या व्हिडिओला एवढा शेअर करा, एवढा लांब न्या, तर तुमचा भाऊ बी. ही माझी घरची स्टोरी आहे, तुम्हाला ती सांगतोय. माझ्या एकट्यावर लय लोड आहे सध्याला. माझ्या जिंदगीत कधी माझं पांढरे केस झालं नव्हतं, सगळी पांढरे केस झालं, तेवढा लोड आलेला आहे. त्या देवाचं चांगलं आहे, त्यांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे, काय असं नाही. पण माझं एवढीच इच्छा आहे, जसं आपण वागलोय, आपण जसं केलंय तसं मला पोरांना करून द्यायचं नाही. माझ्या पोराला मला लय लांब न्यायचं आहे. हा मित्रांनो, आता निघालोय बघा, आता 10 वाजलेले आहेत, आता माल मोजायला लागलेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला, लय बेकार परिस्थिती असते, काय आता सांगायसारखं नाही. आता कष्ट बी करायला लागतं तेवढंच. आपल्याला बी काय तर करून दाखवायचं, आपल्याला जिद्द आहे, आपल्याला दाखवायचं आहे. मग म्हणलं तुम्हाला सांगावं 2 शब्द. आता गाडा झालं, सगळं भरून झालं, आता निघायचं होतं इथनं. काय माझा रोड किती लांब आहे तुम्हाला ते बी दाखवायचं सगळं. दोस्त थांबले होते. आता उतरणार आहे इथनं खाली, चढावरनं खाली उतरणार आहे. मग काय आपलं मित्रांनो, चढ असला बेकार आहे, लय बेकार पडलो होतं एकदा, काय सांगायचं तुम्हाला, लय म्हणजे लागलं होतं हाताला. आणि त्याच्यात इथनं दमाने पहिले चढ होता ना, आता चांगलं झालं आहे, रोड बी काम झालं आहे. आता निघलोय फक्त इथनं. आता पुढं तुम्हाला अजून लय दाखवायचं, अजून लय लांब आहे माझं दुकान. मला तर माहिती आहे मित्रांनो, इथनं कमीत कमी मला 15-20 मिनिट लागतात. आणि त्याच्यात गाडा थोडा चाक तुटलेला आहे, म्हणून लय अवघड आहे. ती नीट पॅक करून घेतलंय मी, त्याचा काही इशू नाही. अजून पुढं दाखवतो तुम्हाला. आजकाल पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही या दुनियामध्ये. म्हणजे लय अवघड झालेलं आहे. आणि जगायचं म्हणलं तर कष्ट आणि पैसा संगच पाहिजे. गाडा तर ढाकलाच लागतं, गाडा सगळा वाकडा झाला, पण आता काय करता इशू तर नाही, आता ढाकला होता लागणार. आमच्या इथं सिमेंट रोड झाला, चढ बेकरी बी आहेत ना, मोठे मोठे रोड, त्यात गाडा खराब, गाडा त्यामुळे ढकलतो. मग काय
मित्रांनो, तुम्हाला दिसतं 10 मिनिटं झालं गाडा ढकलतोय. आपलं स्वप्न बी आहे, इच्छा आहे, आपल्याला लय काय काय करायचंय, पण पण आता सध्याला ती इच्छा पूर्ण व्हायनाच आहे. आता बोलाय बी आहे ना, मला सांगायचं एवढंच आहे उद्देश. तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्हाला दिसतंय मी कुठनं ढकलत आणलाय गाडा, पण आपल्या जी नशिबाचा भोग आहे ते आपल्यालाच भोगायला लागतो. किती चांगलं काम करा त्याचं नाव कधी निघत नाही, पण वाईट काम करणारवाल्याचं 100% नाव निघतं. आपण कष्ट करतो आणि माझं काय एवढं नाही. मला सपोर्ट करा, तुमची इच्छा असली तर शेअर बी करायचं असेल शेअर करा. अजून तुम्हाला सगळं पूर्ण मी गाडा मी कुठं नेतो सगळं दाखवणार. निम्माच रस्ता जावलाय. मग मला सांगा मित्रांनो, माझी आई बी आताच कमीत कमी 60 वय असं नाहीचं. मला 5 बहिणी, 5ही बहिणींचं लग्न झाले आणि मी लास्ट आहे. म्हणजे आता फादर तर काय मी लय लहान होतो, म्हणजे मी 3च महिन्याचा असं तेव्हाच सोडून गेले मला. आता दुःख तर लय आहे, पण वाटणार कोणाशी. पण जेणेकरता माझी आपली सोशल मीडिया भावांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या ताई, माझ्या आईंनो, तुम्हाला तर माझं कष्ट दिसतंय. तुम्ही जेणेकरता इथनं मी बाहेरच निघलो पाहिजे. माझं तेवढंच स्वप्न आहे. मला दुसरं काहीच नाही पाहिजे. मला पैसे नको, काय नको. मला माझी इच्छा एवढीच आहे, फक्त मला इथनं बाहेर निघायचं. काही करा, पण या व्हिडिओला असं एवढा लांब न्या ना. आता इथनं पुढे मी तुम्हाला पुढचं दाखवतो. अडचणी सगळ्याच्या नशिबात येतात, काय माहिती माझ्या त्या नशिबात आल्यात. माझं चांगलं चाललं होतं, पण काय आता काय सांगासारखं तुम्हाला. आता सांगतोय मी सगळं. आणि माझं एवढं स्वप्न आहे भावांना, माझं असं नाही. आणि माझं काय सक्सेस कसं जसं आपण मग तिथनं पुढं निघालो. पुढं आता काय जवळ आलं तर अजून इथनं 5-6 मिनटाचा रस्ता होता. त्याच्या पुढं निघालो. मग निघालो होता इथं काय टर्न आहे, इथनं वळायला लागतंय. इथं बी रस्ता थोडा खराब आहे, होईन कामं चालू आहेत रोडची. अजून थोडं लांबच आहे. मग पुन्हा काय आपला पुणे रोड लागतो भावांना. मग इथनं लय बेकार. म्हणजे तुम्हाला कसं माझं सांगायचं एवढंच काम आहे, कष्ट लय आहे. काही करा मित्रांनो, कष्ट करा, कष्ट करा. आईबापांना सांभाळा, त्यातच खुशी. आईबाप आहे ते सगळे. आईबाप असले तरच खुशी मिळते. मला तर बाप नाही, म्हणून मला माहिती माझ्या बापाची मला किती आठवण येते. मी तर 3 महिन्याचं असतानाच माझे वडील वारलेले आहेत. पण आपल्या आईबापांना मित्रांनो सांभाळा. आईबापासारखं कुणी नसतंय. आईबाप म्हणजे ती आपलं सगळं झालं, म्हणजे दुनियाच सगळी झाली. ज्याला बाप नाही त्याला कळतं म्हणजे काय असतं, बापाची किंमत काय आहे ती परत कळते. बाप नसल्यावर दुनियात किती बेकार असते. काय बी करा मित्रांनो, कष्ट करा आणि आईबापांना सांभाळा. आणि कोण कोणाचं या दुनियामध्ये नाही. पैशाला लई किंमत आहे भावांनो. मी त्यामुळे तुम्हाला सांगतो, पैसा म्हणजे अशी किंमत आहे पैशाला. मित्रांनो, तुम्हाला तर दाखवलं मी कुठनं कसं यावं लागतंय. सध्याला खूप तर तुमचा सपोर्टचा सहारा आहे. आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जेणेकरून सपोर्ट केला तर तुम्हाला माहिती आहे आपले असं बी एवढं बी नाही, असं लय म्हणजे लय कष्ट आहे. फार घाम झालंय. फार तिथनं इथं ढकलं. न्यायचं स्वप्न आहे माझं पूर्ण आहे. मला बी वाटतंय गाडी घ्यावं, गाडीत नारळ पाणी इकावा, हे करावं, पण काय करू शकतो. पण असं आहे, काय दिवसाचे भोग जे भेटले आणि भोग भेटल्यात म्हणायचं. आता आहे आपल्यात लय कला आहे, पण ती दाखवण्याची शक्यता तुमच्या हातात आहे. जेणेकरता तुम्हाला दिसतंय बी. माझा सांगायचा एकच उद्देश आहे, तुम्ही जसं मराठी माणूस आहे, माझं गाव काय लय मोठं नाही, करमाळा आपलं. जसं तुम्ही हिंदी ह्याला असे लय बघून ही रील बघता, हसता, जेणेकरता, पण ही माझी सगळी स्टोरी, रिअल स्टोरी, माझ्या घरची स्टोरी जी मी तुम्हाला सांगितली. जेणेकरता मला कसं कष्ट करायला लागतंय असं नाही. मला आपल्याला आधीपासूनच आपलं स्वतःचं करायची सवय. मला लोकांच्या हाताखाली कामाला जायची मला आवडतच नाही. ती आपलं स्वतःचं काय आहे ते करून दाखवायचं. आणि मी माझं सांगायचं एवढंच उद्देश आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला माहिती आहे माझ्या आईने लय संकट घेतलेलं आहे. माझं एवढं स्वप्न पूर्ण करायचं. माझ्या आईला मला करून द्यायचं नाही काय. आता माझ्या आईचं बी लय वय झालेलं आहे. त्यामुळे मला जेणेकरता तुम्ही एवढा व्हिडिओ शेअर करा भावांनो. तुम्हाला तर त्याच्यावर दिसतंय मला मेहनत बी लय करायला लागते आणि कष्ट बी लय आहे.
आता तुम्हाला सांगायचं एकच उद्देश आहे, तुम्हाला दिसतंय, पण आता काय करू शकतो ते तुम्हीच करू शकता पूर्ण. आता मला कष्ट करण्याचं म्हणजे आता माझं पोरग बी आता 4 वर्षाचं आहे, त्याला बी लय दवाखान्याची स्टोरी सांगितली तुम्हाला. माझ्या पोराला बी 4 लाख खर्च झालेला दवाखान्यामध्ये. तसल्या ह्याच्यातनं मी धंदा परत उभा केला, म्हणलं काय तर करून दाखव. मला एवढंच सांगायचं मित्रांनो, मला सपोर्ट करा. धन्यवाद तुमचा चिपळ्यावर.